नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला झटपट होणारा अक्षरशः 5 मिनिटात होणारा कॉर्न राईस दाखवत आहे, तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। हा भात बनवण्याकरता इथे मी कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं होतं। तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक बटाटा मी उभा चिरून घातला आणि तो थोडासा छान क्रिस्पी असा परतून घेतलेला आहे। आणि मग आता याच्या उरलेल्या तेलामध्ये परत मी एक कांदा आणि एक शिमला मिरची उभी चिरून घातलेली आहे आणि अर्धा वाटी कॉर्न घातलेला आहे आणि हे 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि 2 वेज क्यूब घातले आहेत। त्यानंतर याच्यामध्ये मी 1 वाटी भरून तांदूळ घेतला होता, तो 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतला आणि तो आता याच्यामध्ये घातलेला आहे। आता याच्यामध्ये मी 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता याला 2 शिट्ट्या करून घेत आहे। मस्त गरमागरम झटपट होणारा असा हा कॉर्न राईस तयार झालेला आहे। याच्यामध्ये ना मी मिरची घातलेली आहे, लाल तिखट घातलेला आहे किंवा कुठलाही मसाला न वापरता याच्यामध्ये मी फक्त 2 मॅगी वेज क्यूब घातलेले आहेत आणि त्यापासून हा भात बनवलेला आहे। तरी हा चवीला खूप अप्रतिम असा लागतो। हा बघा किती छान मस्त असा हा भात झालेला आहे। हा राईस सर्व करताना याच्याबरोबर मस्त तळलेला पापड आणि आंबट गोड असं लिंबाचं लोणचं मी सर्व केलेलं आहे। तेव्हा तुम्ही हा झटपट होणारा राईस नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।